अरे ज्या माणसामुळे तुमचं पोट भरतंय, ज्या माणसाच्या जीवावर किलो किलो सोने घालून हेलिकॉप्टरनं तुम्ही फिरताय, ज्या माणसामुळे तुम्हाला साधू महाराज बाबा म्हणून सन्मान मिळतोय, आज त्याच माणसाला तुम्ही पायाखाली तोडवताय. अशा लोकांमध्ये एवढी हिंमत येतच आहे कुठून? जेहूरच्या मुक्तानंदगिरी बाबाने एका 60 वर्षाच्या शेतकऱ्याला, जो की स्वतःच्या कष्टातून पिकवलेले फळं विकत होता, त्याला अमानुष्यपणे आता बुक्क्या मारलेला आहे. नेमकं सामान्य माणसाचं चुकतंय कुठं? का अशा लोकांना देवाचं दुसरं रूप मानणं चुकतंय? का अशा लोकांना साधू महाराज बाबा म्हणून यांच्या पाया पडणं आणि दानदक्षिणेच्या नावाखाली लाखो रुपये देणं चुकते का? मी तर म्हणतो अशा लोकांना पैसा द्यायचाच कशासाठी? कारण हे लोक देवाधर्माचं म्हणजे जनकल्याणाचं काम करते. दानदक्षिणेच्या नावाखाली, धार्मिक विधीच्या नावाखाली अशा लोकांना जर आम्ही पैसे द्यायचं बंद केलो तर त्या दिवशी आम्हाला चुकूनही समाजामध्ये साधू महाराज बाबा एकही दिसणार नाही. कारण अशा लोकांनी या गोष्टीला एक धंदा केले आणि सध्याला भारतामध्ये सगळ्यात जास्त पैसा उपसण्याचं हे धंदा देवधर्माचा करण्यात आलेला आहे. कारण सामान्य माणसाला एका धार्मिक भावनेमध्ये अडकावून त्याच्या मनामध्ये भीती तयार करून अशा सामान्य माणसाकडून लाखो रुपये उपसले जातात आणि स्वतःच्या गळ्यामध्ये किलो किलो सोनं घातले जातात. तुम्ही लक्षात द्या, तुम्ही नोटीस करा, जे जे गुरु बाबा म्हणून असतात त्यांच्या अंगावर किलो किलो सोने असतात, ते कुठून येते? का त्यांच्यापाशी तेवढी प्रॉपर्टी आहे का? ते लोक टाटा बिर्लाची सोयरे आहेत का? अजिबात नाही. कारण हे लोक अशाच गोरगरीब लोकांना धार्मिक भावनेमध्ये अडकावतात, त्यांच्या मनामध्ये अंधश्रद्धेची भीती टाकतात आणि त्यांच्याकडून लाखो रुपये पैसे उपसून घेतात आणि स्वतःच्या अंगावर ते अशा प्रकारचे सोने नाणे घालून समाजामध्ये मिरवतात आणि स्वतः राजेशाहीमध्ये जीवन जगतात. मग अशा लोकांना आता आळा घालणं गरजेचं आहे आणि दानदक्षिणेच्या नावाखाली आणि धार्मिक विधीच्या नावाखाली पैसा देणं बंद करणं गरजेचं आहे. कुठंतरी ही गोष्ट थांबली पाहिजे. कारण सामान्य माणसाची खूप पिळवणूक होत्या धार्मिक विधी आणि भावनेच्या आणि चमत्काराच्या नावाखाली.